संघटनांना पोलीस शांततेचं आवाहन करतात। लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात, मोठा उत्सव असतो, जगभरातून लोक येतात। त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग तयार केली जात आहे। 3 किलोमीटर पेक्षा जास्त परिसरामध्ये 10 लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी असतात आणि आज त्या ठिकाणी मोर्चा गेला। अंडरग्राउंड पार्किंगची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे। माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातून की लोकांच्या भावनांचा विषय आहे। त्या ठिकाणी एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आहोत आपण आणि काय करतो आहोत याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती, सूचना घ्यायला पाहिजे होत्या, त्यानंतर बांधकाम करायला पाहिजे होतं। ती अंडरग्राउंड पार्किंग कुणासाठी केली जात आहे, का केली जात आहे, किती गाड्या त्या ठिकाणी राहणार आणि त्या ठिकाणी मोकळा परिसर पाहिजे। आज स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी भेगा पडण्याची त्या ठिकाणी शाश्वती नाही, काही होऊ शकतं, स्तूप पडू सुद्धा शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी राज्य सरकार तेथील बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावा, लोकांच्या विचारांचा भावनांचा सन्मान झाला पाहिजे। हा त्या ठिकाणी राज्य सरकार काय करणार आहे का आणि उद्या सभागृहात या संबंधीची माहिती सादर करणार आहे का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये दिली जाईल आणि सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो मुद्दा मांडला याची माहिती देखील घेतली जाईल। सन्माननीय सदस्य अबू अजमेर, लक्षवेधी 34, लक्षवेधी 4। तर पुन्हा एकदा आपण दीक्षाभूमीवर जाऊयात। संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत। काही संघटनांनी या ठिकाणी बांधकामाची तोडफोड देखील केलेली आहे। पोलिसांकडून सध्या शांततेचं आवाहन केलं जाते। मुळात हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। तर नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापलेला आहे। काही संघटनांनी आज चलो दीक्षाभूमीचा नारा दिला होता। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी विरोध करणाऱ्यांची बैठकही बोलावली होती। दीक्षाभूमी स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी विरोध केला जात होता। चर्चेनंतर MMRDA कडून भूमिगत पार्किंग बाबत पुनर्विचार करण्याचे संकेत देण्यात आले होते। या सर्व पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी स्मारक परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या संदर्भात पाठी आहे की आपल्या राष्ट्रप्रेमापेक्षा महत्त्वाची असतील तर मग जाऊ द्या, मग सोडून द्या। हे स्वातंत्र्य हंडगं आहे, दळबद्री आहे। अरे हे बोलण्याचं स्वातंत्र्य तुला केवळ या स्वातंत्र्यामुळे मिळालंय। तर हे काम थांबवा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। दीक्षाभूमीला डिस्टर्ब करू नका असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। नक्कीच त्याच्यामुळे विधानसभेत सुद्धा दीक्षाभूमीचा हा मुद्दा सध्या गाजतो आहे। नितीन राऊतांनी सुद्धा विधानसभेत लोकांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे अशी मागणी मांडलेली आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आता काही वेळापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसंच त्यांना चर्चेचं आवाहन देखील केलेलं आहे। काय अपडेट्स या संदर्भात? नक्कीच पोलिसांनी चर्चेचं आवाहन केलेलं आहे, समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु लोक इतके आक्रमक आहे की कोणीही ऐकायला तयार नाही। अशी परिस्थिती जोपर्यंत काम थांबत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। या भूमिकेवर हे सगळे लोक जे आहेत ते ठाम आहे। बघा या ठिकाणी काय मागणी काय आहे तुमची? इथे आम्हाला पार्किंग नको आहे, इथे समतल जमीन पाहिजे, तुम्हाला लोकांना सुविधा करायची। आपल्या लाखो